जय 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 शिवाजी. तर चला मित्रांनो, आज मी निघालेलो कोल्हापूरला जायला म्हणून गोरेगाव स्टेशनला पोहोचलो. ट्रेन येईपर्यंत मोबाईलमध्ये मॅच बघत होतो. शेवटी ट्रेन आली. याची ट्रेनमध्ये पण चॅटिंग चालू होती. लोकलने दादर स्टेशनला पोहोचलो. ट्रेनमध्ये सर्वांनी आपापल्या सीटवर बसून घेतलं आधी. 9 वाजलेले, मग आम्ही सर्वांनी जेवून घेतलं पटकन. मग भावाला गुड नाईट बोलून मी पण झोपून गेलो, खूप झोप आलेली. आणि फायनली सकाळी पोहोचलो आपल्या कोल्हापूर श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. रिक्षा पकडली आणि आम्ही पोहोचलो रूमवर. मी ब्रश केला आणि पटकन रेडी झालो. खाली आलो तर आपले ऋतिक दादा झोपलेले मस्त गार एकदम. मग आम्ही सर्व नाश्ता करायला निघालो. कोल्हापूरला जाणार आणि मिसळ पाव खाणार नाही असं होऊच नाही शकत यार. नाश्ता करून आम्ही निघालो ज्योतिबाला जायला आणि मी पोहोचलो दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. मंदिराजवळ पोहोचलो आणि आम्ही सर्वजण निघालो दर्शन घ्यायला. मग दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलो. सर्वप्रथम रांगेत उभे असताना पालखीचं दर्शन घेतलं. माझं नशीब एवढं मोठं, मला आरती पण भेटली देवाची. देवाचं दर्शन एकदम छान झालं. दर्शनानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि आपला गुलाल उडवला. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलंय. दर्शन करून निघताना प्रसाद घेतला. त्यानंतर यमाई देवीचं दर्शन घेतलं. तिथून निघून आम्ही पोहोचलो श्री महालक्ष्मी अन्नछत्रालय. डॉगेश भाई पण आमच्याच सोबत येत होते. अन्नछत्रात गरम गरम आमटी भात खाल्ला, मजा आली. तिकडून आम्ही निघालो श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला. दर्शनाला खूप मोठी रांग लागलेली. मग आम्ही पण त्याच रांगेत उभे राहिलो. महालक्ष्मीचं पण दर्शन आमचं खूप मस्त झालं. त्यानंतर खूप गरम होत होतं म्हणून मस्त थंड थंड मस्तानी पिली. याला फोनवरून ऑर्डर आलेली मेरे लिए रिंग लेके आ म्हणून. नंतर क्लायमेट पण अचानक चेंज झालेलं. आम्ही सर्वजण कोल्हापुरी चप्पल घ्यायला गेलेलो. त्यानंतर या आजींकडून गावठी गवार घेतली. कोल्हापूर फिरून झालं आम्ही निघालो मुंबईला यायला. खूप भूक लागलेली म्हणून मस्त शेवपुरी खाल्ली. आमची ट्रेन लागलेली प्लॅटफॉर्मला आणि फायनली आम्ही ट्रेन पकडल्यावर विचार करत होतो की बाबा मुंबई कधी येणार. आणि आम्ही सकाळी 7 वाजता दादरला पोहोचलो. व्हिडिओ तर बघताय, पण व्हिडिओला शेअर कोण करणार? चला पटापट शेअर करा. दादरला या लोकांनी भाजी वगैरे घेतली आणि शेवटी लोकल पकडून आलो आपल्या घरी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा यूट्यूबला आणि शेअर करायचं विसरू नका.